हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही आता इथे बघू शकता, मी इथं माझ्या काकूकडे आलेली आहे. आम्हाला आमच्या काकूंनी काल फोन केला होता की घरी उद्या मी म्हणजे आमरस बनवणार आहे, तर तुम्ही घरी जेवायला या. तर आता तुम्ही इथं बघू शकता, आम्हाला काकूंनी दुपारी 2 वाजताच बोलवलेलं होतं. पण आम्ही थोडंसं म्हणजे रील्स काढायचं विचार चालू होता आमचा. आधी जेवणच झालं आम्हाला 2-2:30 वाजलेले होते. मग त्याच्यानंतर फोन आला म्हणजे हां, मग म्हणजे त्यांनी काल सांगितलं होतं 2-1 वाजेपर्यंत हे करजा म्हणे. आणि परत काकू घरी पण आली होती सांगायला की चला म्हणे दुपारी 2 वाजेपर्यंत या म्हणे. म्हटलं ठीक आहे काकू. तर आम्ही जेवण वगैरे केलं, थोडं बसलो. तर बोलता 2-2:30 आधीच झाले होते. मग नंतर बहीण मला म्हणाली की ताई आपण थोडं रील्स वगैरे बनवू म्हणे, आपण आलेलो आहे तर. म्हटलं ठीक आहे. तर व्हिडिओ बनायचं म्हटल्यावर थोडंसं अवतार तर व्यवस्थित पाहिजे ना, अवतार बरोबर पाहिजे ना. तर अवतार सुधारण्यासाठी मग आम्ही थोडं चेंज वगैरे केलं, आवरलं. तर आम्हाला आवरता त्याच्यातच एक पाऊण तास झाला. 1-पाऊण तास झाला. तर त्याच्यातच आम्हाला लगेच तिथं 3:30 वाजले. मग तरी आमच्याकडून एक पण रील काही शूट झाली नाही. तरी आम्ही हेअर विंचरता किंवा काही करताच शूट केला. आणि ज्या गाण्यावर रील्स बनवायची होती तिच्यावरती काही जमतच नव्हते. कधी कुठे काय कन्फ्युजन होत होतं. तर मग शेवटी आम्हाला मीला म्हटलं अगं चल लवकर, म्हणजे काकू ओरडल आणि म्हणाल की मी पोरींना 2 वाजताच बोलवलं आणि पोरी बघा किती वाजता आल्या. तरी मग आम्ही तिथं गेलो ना तर काकूने पुरणाची डाळ बनवून ठेवलेली होती. डाळ चाळून वगैरे घेतली होती त्यांनी थोडी, आणि थोडीशी बाकी होती. मग नंतर बाकी समजा पीठ वगैरे म्हणणं थोडीफार मदत आम्ही केली त्यांना. मग आणि तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये. तर इथं एका साईडला मी भजी वगैरे काढणार आहे, ते तेल तापत आहे. आणि एका साईडला माझी छोटी बहीण चपात्या करत आहे पुरणाच्या. ती म्हटली होती की काकू मी करते म्हणे आज पोळ्या. तर काकू म्हणे कर म्हणे, करायचे असेल तर. तुम्ही इथं बघू शकता आता इथं तेल वगैरे तापत आहे. तर मी आता इथं भजी वगैरे काढते आणि इथं माझी बहीण करत आहे पुरणाच्या पोळ्या, की साध्या तिच्या पोळ्या होत आल्या. तर आता फक्त बाकी आहेत चपात्या. इथं आमरस वगैरे मी बनवून घेतला. त्यांनी आंबे वगैरे आणलेले होते माझ्या काकांनी. तर त्याच्यामध्ये दूध टाकून आमरस बनवून घेतला. मी आमरस वगैरे बनवून ठेवला आणि इथं भजे काढायचे बाकी होते. तर मग आता इथं तेल वगैरे तापायला ठेवलं. तर मी इथं भजे वगैरे काढते आणि सगळ्यांसोबत जेवण शेअर करते. तर चला तुम्ही पण व्हिडिओमध्ये नक्की कनेक्ट राहा. आणि आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. आणि मला माझ्या काकूनी म्हणजे आमच्या दोघी बहिणींनाच आमरस खायला बोलवलेलं होतं इकडे काकाकडे. म्हणजे मी 10 वर्षातून पहिल्यांदा आमरस खायला तिकडे गेली. आणि आमरस काही पण जर सण असला तर तो माझ्या वडिलांकडे सगळे एकट्ठी करायचे तिकडे. काकू त्यांचे मुलं सगळे आमच्या वडिलांकडे असायची. पण आज पहिल्यांदा मी त्यांची इथं आमरसचं सण किंवा इतर वेळी भाजी पोळी हे ते सिंपल जेवण वगैरे आम्ही करायचो कधीमध्ये गेलो की, किंवा असं टाईममध्ये असलो त्यांच्या वेळेमध्ये असलो किंवा असं कधी जर गेलो तर ते सांगायच्या जेवण कर, बस कर, हे कर. आणि जेवण करता एक विषय निघाला होता. तर काकू कशी म्हटली की म्हणे पहिले कसं असायचं म्हणे, तुम्ही कधी इकडं आल्या तर आपण कसं एक पोळीमध्येच आटपून घ्यायचो म्हणे. म्हणजे आणि त्यावेळेस त्यांची परिस्थिती बी खूप नाजूक आहे ना, एकदम खूप हे होती विकट. आता समजा त्यांची मुलं मोठे झाले, थोडासा कादार आहेत तर आता काही वाटत नाही. पण मग त्यावेळेस सगळं एकटीवरच होतं ना. थोडं काका म्हणजे हे म्हणजे होतं, असं राहतच प्रत्येकामध्ये थोडंफार काहीतरी. तर मग मला काही जास्त सांगायचं नाही आहे. आणि मग त्यावेळेस माझ्या काकूला आठवण आली की पहिली माझी परिस्थिती एवढी नाजूक होती की पोरीला डायरेक्ट असं मोकळं बिंदास नव्हतं. जेवढं म्हणजे आपण टोपली पाहून घेतो ना, तरी पण आम्ही थोडंफार का असेल ना खात होतो ना, तरी आम्हाला तिच्यामध्ये भरपूर आनंद होता. आणि आता पण त्यांनी मला हक्काने फोन करून बोलवलं ना की आमरस बनवू आपण इकडे. तर मी मस्त गेली, त्यांना करूही लागलं. आणि आजकाल कसं काकूची तब्येत बरी नसते,
त्याच्यामुळं मग काही एवढं हे नाही. पण तरी असं त्यांनी मला बोलवलं, आमच्या दोघी बहिणींना आमरस केला. हेच आम्हाला हे याच्यासारखं आहे, असं काही नाही आहे इकडं गेलं का तिकडं काय गेलं का एकच आहे. तर मग असा होता आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही म्हणजे ही माझी 2 नंबरची काकू आहे, म्हणजे सख्खी काकू आहे माझी. माझे वडील ना त्यांचे 2 नंबरचे भाऊ ना त्यांची मिसेस आहे. माझे सख्खे काका आहे आणि हे सख्खे काकांचे 2 मुलं आहे. त्यांना 2च मुलं आहेत, त्यांना मुलगी वगैरे नाही आहे. तरी ते सगळेजण बसलेले जेवायला. तुम्ही बघू शकता आजी, 2 काकाची मुलं, आपला कुणाल, स्वरूप. आता इकडे त्याची मम्मी 1-2 चपात्या पलंगवरती आराम करत होती. तिच्या चपात्या झाल्या होत्या आणि तर आम्ही सगळ्यांना जेवायला बसून दिलं होतं. माझी भजी बाकी होती तर मी गरमागरम भजी वगैरे काढत होते.